नमस्कार. अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य हा खटला अटकेच्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे ठरवणारा एक महत्त्वाचा खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्यापूर्वी काय विचार करायला हवा आणि कोणत्या परिस्थितीत अटक करायला पाहिजे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. खटल्याचा संदर्भ काय आहे तर हा खटला 2014 मध्ये अर्नेश कुमार यांनी बिहार राज्याविरुद्ध दाखल केला होता. कलम म्हणजे सेक्शन 498A डावरी अँड हरासमेंट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अटकेच्या संदर्भात हा खटला दाखल झाला होता. ठळक मुद्दे आता आपण बघूया. अटक आवश्यकतेवर जोर दिला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अटक ही नेहमी शेवटचा पर्याय असावा. कलम 41 चा वापर करण्यात यावा. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी CRPC सेक्शन 41 चा विचार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये अटक करण्याचे निकष दिले आहेत. अटकेचे कारण स्पष्ट करणे. जर अटक आवश्यक असेल तर त्याचे कारण पोलिसांना स्पष्टपणे सांगावे लागेल आणि ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये अटक करताना अधिक विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. आता अटकेचे अधिकार गैरवापर टाळावे. या निर्णयामुळे पोलिसांना अटकेचे अधिकार बेकायदेशीरपणे वापरण्यापासून रोखले आहे. या खटल्यामुळे व्यक्तिगत अधिकारांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे. आता यातून एकच निष्कर्ष निघतो, म्हणजे अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य हा खटला अटकेच्या प्रकरणांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. पोलिसांनी अटक करताना अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि व्यक्तिगत अधिकारांचे संरक्षण करावे. यासाठी हे मार्गदर्शक तत्व महत्त्वाचे आहे असे अनेक कायदेविषयक संकेतस्थळे म्हणतात. धन्यवाद.